कधी कधी या कॉन्स्टिपेशनमुळे कपड्यामध्ये संडास होण्याचं प्रमाण पण दिसून येतं. अशा मुलांमध्ये काय होतं, त्यांच्यामध्ये चिडचिड दिसते, त्यांच्यामध्ये भूक कमी होते. दुसरी गोष्ट, वारंवार लघवीची इन्फेक्शन होण्याचं प्रमाण पण त्यांच्यामध्ये खूप वाढतं. तर अशा मुलांमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करायला लागतं, की दुसरं काही कारण आहे का या कॉन्स्टिपेशनसाठी ते बघायला लागतं. म्हणजे थायरॉइडची काही समस्या आहे का, किंवा मणक्याचा काही जन्मतः दोष आहे का, ते बघायला लागतं. त्याच्याबरोबरच काही आतड्याची काही समस्या आहे का, तर त्याची पण आपल्याला काही तपासण्या वगैरे करायला लागतात. आणि ह्या जर सगळ्या तपासण्या करून त्यात काही सापडलं नाही, तर मात्र आहारावर आपल्याला काम करायला लागतं. तर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे मुलांना रोजच्या रोज 2 वेळेला संडासला जाण्याची सवय लावणं गरजेचं आहे. आपण त्याला टॉयलेट ट्रेनिंग म्हणतो. टॉयलेट ट्रेनिंग साधारण 2 ते 3 वर्षानंतरच्या मुलांमध्ये आपण चालू करतो. त्याच्याबरोबरच पाण्याचं प्रमाण वाढवणं, की मुलं दिवसभरामध्ये भरपूर प्रमाणात पाणी पितायत की नाही, ते बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जे रिफाइंड काही हे खातोय, फूड्स खातोय, म्हणजे फास्ट फूड खाणं किंवा मैद्याचे जे आयटम आहेत, म्हणजे सगळे बेकरीचे आयटम, पिझ्झा, नंतर खारी, टोस्ट, बिस्किट, मॅगी वगैरे ह्या सगळ्यांचा एकदम नियंत्रणामध्ये आणणं किंवा कमी प्रमाणात किंवा अजिबात न खाऊ देणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मुलांमध्ये. जेणेकरून संडासचा जो हा प्रॉब्लेम आहे कॉन्स्टिपेशनचा, तो आपण ट्रीटमेंटनी बरा करू शकतो.